संत तुकाराम महाराज अभंग. पंढरीचा वास मला हवासा. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. पंढरीचा वास मला हवासा, मज नाही आनंद दुसरा ससा. संत संगतीचा लाभ घ्यावा, विठ्ठलाचे पायी लीन व्हावे. तुका म्हणे मज हेची कळले, पंढरीस जावे भाग्य लागले. पंढरीचा वास मला हवासा हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या विठ्ठल भक्तीचा, पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राप्रती असलेल्या अगाध प्रेमाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इथे संत तुकारामांनी आपल्या अंतःकरातील भावना व्यक्त केल्या असून त्यातून भक्तीचा खरा अर्थ, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. पंढरीचा वास मला हवासा, मज नाही आनंद दुसरा ससा. इथे संत तुकाराम महाराज पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राप्रती असलेली आपली तीव्र ओढ व्यक्त करतात. वास या शब्दाचा अर्थ इथे केवळ गंध नव्हे, तर पंढरपूरच्या पवित्र वातावरणात वास करणे, तिथे राहणे, त्या ठिकाणच्या आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेणे असा आहे. मला हवासा हे शब्द त्यांच्या अंतःकरणातील तळमळ, उत्कट इच्छा दर्शवतात. मज नाही आनंद दुसरा ससा. इथे ते स्पष्ट करतात की पंढरपूरच्या या अनुभवाशिवाय त्यांना इतर कोणत्याही सांसारिक सुखात आनंद मिळत नाही. ससा हा शब्द इथे लहानसा किंवा तात्पुरता आनंद दर्शवतो, जो पंढरपूरच्या कायमस्वरूपी आनंदापुढे नगण्य ठरतो. इथे संत तुकाराम महाराज भक्तीच्या एकाग्रतेचे महत्त्व अधोरेखित करतात. पंढरपूर हे केवळ एक भौगोलिक स्थान नाही, तर ते विठ्ठलाच्या भक्तीचे, ईश्वरी उपस्थितीचे प्रतीक आहे. पंढरीचा वास हा भक्ताच्या अंतःकरणात प्रेमाचा सुगंध निर्माण करणारा अनुभव आहे. इथे ते सांगतात की खऱ्या भक्ताला सांसारिक सुखांची आस नसते, त्याला फक्त ईश्वराच्या जवळ जाण्याची, त्याच्या पवित्र ठिकाणी वास करण्याची ओढ असते. तुकाराम महाराजांना पंढरपूरच्या वातावरणातच शाश्वत आनंद मिळतो, कारण तिथे विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन, संतांचा सहवास लाभतो. संतांचा सहवास हा म्हणजे सत्संग असतो. शारीरिकदृष्ट्या जवळ बसणे असा याचा अर्थ नाही, तर सत्संग ही भावनांची अवस्था आहे. सत्संग म्हणजे परमेश्वरासाठी हृदय उघडे असणे, जसे की सकाळी सूर्यासाठी कमळ फुलते. याचाच अर्थ असा घेता येतो की कमळ आणि सूर्य यांच्यामध्ये सत्संग आहे. सूर्य त्याचे तेज निस्वार्थ देत असतो, कमळ सुद्धा ते तेज निस्वार्थ ग्रहण करीत आहे. सूर्याला तेज देण्यात काही संकोच नाही आणि कमळाला तेज घेण्यातही संकोच नाही. आपण लक्षात ठेवले पाहिजे की जो देत नाही तो देण्यात कंजूस असतो, जो घेत नाही तो घेण्यात कंजूस असतो. जेव्हा देणाराही भावविरहित आहे आणि घेणाराही भावविरहित आहे, तेव्हा दोनही बाजूंनी शांतता असते. व ही भावना अहंकार रहित असल्याची भावना आहे. ही अहंकार रहित भावना हाच सत्संग आहे. सकाळी शांतपणे उभी असलेली ही झाडे, पडणारी सूर्याची किरणे, पक्ष्यांचा हा किलबिलाट आणि या सौंदर्यात तुमचे विचार विरहित शांत बसणे असते, तेव्हाच सत्संग होतो. जेव्हा मीपणाची भावना निर्माण होत नाही, तिथेच सत्संग होतो. सत्संगाचा एक क्षण आपल्याला इतके काही देऊन जातो, तितके आनंद घन पूर्ण आयुष्यभराचे विचारही देऊ शकत नाही. जो आनंद अनंत जीवन देऊ शकत नाही,
तो आनंद फक्त एक क्षण सत्संग देऊ शकतो. पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की सत्संग कधी कधी होतो. तो कदाचित आज नाही तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा होईल. कोणाला माहीत आहे ते कोणत्या वेळी होईल? आपल्याला माहीत नाही की आपण कोणत्या मनस्थितीत असू व सत्संगाचे कमळ उघडेल. एकदा जरी आपण सत्संगाला उपस्थित राहिलो व अंतरंगात आनंद डोकावला की आपण पुन्हा पुन्हा तिथे बसू लागतो. एकदा आपल्याला तो आनंद समजला, एकदा आपल्याला त्याची चव मिळाली की तो आनंद पुन्हा पुन्हा घेण्यास काहीच हरकत नाही. याचे कारण असे की आनंदाचे सूत्र आता आपल्याला गवसले आहे. मग आपण कधीही स्वतःमध्ये त्या भावनेला शांतपणे बोलावू शकतो. मग आपण कुठेतरी दूर असलो तरी सत्संगात विलीन होऊ शकतो. आपण दूर असलो तरी ते पवित्र वातावरण आठवून सत्संगात बसू शकतो. सावधगिरी बाळगली पाहिजे की कोणीतरी जवळ असतानाही दूर असू शकते. जर कोणी इथे हजारो विचारांनी, वादविवादांनी, तर्कांनी, शंकांनी, स्वतःच्या पूर्वग्रहांनी, स्वतःच्या श्रद्धांनी भरलेला बसला असेल तर तो खूप दूर आहे. आणि कुठेतरी दूर, हजारो मैल दूर, 7 महासागरांच्या पलीकडे तुम्ही शांत बसता, तुम्ही विचारहीन बसता, तुम्ही कोणतीही लाट निर्माण करत नाही, तुम्ही रंगहीन बनता, तुमच्या आतला प्रकाश डगमगत नाही, तो स्थिर राहतो, तर त्या क्षणी सत्संग होईल. अंतर दूर झाले, वेळ दूर झाली, कालावधी दूर झाला, द्वंद्व दूर झाली की लगेच आपण जवळ येतो. सत्संग ही जवळ येण्याची कला आहे. सत्संग ही दूर असूनही जवळ येण्याची एक कला आहे. सत्संग ही स्पर्श न करता स्पर्श करण्याची कला आहे. सत्संग ही एक मोठी किमया आहे, म्हणूनच त्याचे गुणगान मोठ्या प्रमाणात गायल्या गेले आहे. आपण सत्संगाचे धडे गुरूंकडून शिकतो. गुरुकृपेने आत्मचा सत्संग मग फक्त देवासोबतच घडू शकतो. एकदा सत्संगाचे रहस्य आपल्या हाती आले की आपण ते कधीही कुठेही उघडू शकतो. आपला हा विश्वास असला पाहिजे की गुरुकृपेने सत्संग होतो. मग गुरुजवळ बसणे हे फक्त सत्संग या विश्वासासाठीच आहे. एकदा हा विश्वास स्थापित झाला की जेव्हा तुम्ही गुरुकडे सारे काही मिळवता, यानंतर हा सत्संग परमेश्वराकडून मिळवता येतो. सत्संग ही परम संपत्ती आहे. सत्संग लाभल्यावर पुन्हा कधीही आपण असहाय्य होत नाही. मग आपल्याला दुःख नाही, मग आपल्याला गरिबी नाही, मग आपण सम्राट होतो. धार्मिक अधिराज्याचे मालक आपण होतो. हे सत्संगाचे सार आहे. हा चरण आपल्याला शिकवतो की जीवनात खरा आनंद हा बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर ईश्वराच्या भक्तीत आहे, त्याच्या पवित्र ठिकाणी आहे. आजच्या काळात माणूस धन, संपत्ती, भौतिक सुखांच्या मागे धावतो. पण तुकारामांचा हा संदेश आपल्याला अंतर्मुख होण्यास प्रेरित करतो. पंढरीचा वास हे एक रूपक आहे, जे आपल्या मनाला ईश्वराच्या प्रेमाने सुगंधित करण्याचे सूचित करते. जो भक्त आपले जीवन ईश्वराच्या चरणी अर्पण करतो, त्याला सांसारिक सुखांचा ससा म्हणजे क्षणिक आनंद नगण्य वाटतो. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्र आहे. तिथे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी लाखो भक्त वारी करतात. तुकाराम महाराजांना या तीर्थक्षेत्रातच ईश्वराच्या प्रेमाचा अनुभव येतो. वास मला हवासा हे शब्द त्यांच्या विठ्ठलाप्रती असलेल्या अगाध भक्तीचे
त्याच्याशी एकरूप होण्याच्या इच्छेचे द्योतक आहेत. इथे भक्तीच्या एकनिष्ठतेचे, ईश्वरीय प्रेमाच्या शोधाचे महत्त्व तुकाराम महाराजांनी अधोरेखित केलेले आहे. संत संगतीचा लाभ घ्यावा, विठ्ठलाचे पायी लीन व्हावे. संत तुकाराम महाराज संत संगतीच्या महत्तेवर इथे प्रकाश टाकतात. संत संगतीचा लाभ घ्यावा म्हणजे संतांच्या सहवासात राहून त्यांच्याकडून ईश्वर भक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात. त्यांच्यासोबत राहिल्याने भक्ताचे मन शुद्ध होते. विठ्ठलाचे पायी लीन व्हावे हे शब्द त्यांच्या अंतिम ध्येयाचे वर्णन करतात. म्हणजे विठ्ठलाच्या चरणी पूर्णपणे समर्पित होणे आणि त्याच्यात विलीन होणे. संत संगती हा भक्तिमार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. संत हे परमार्थाचे दीपस्तंभ असतात, जे अंधारात हरवलेल्या भक्ताला ईश्वराच्या दिशेने मार्ग दाखवतात. संत तुकाराम महाराज इथे सांगतात की संतांचा सहवास भक्ताला सांसारिक मोहापासून मुक्त करतो, त्याचे मन विठ्ठलाच्या चरणी स्थिर करतो. लीन व्हावे हा शब्द आत्म्याचे ईश्वरात विलिनीकरण दर्शवतो, जो अध्यात्म्याचा परमोच्च बिंदू आहे. हा विचार उपनिषदातील सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्म या तत्वाशी जोडला जाऊ शकतो. सत्संगाने म्हणजे संत संगतीने माणूस संगापासून मुक्त होतो. संगमुक्त झाल्याने मोहापासून मुक्त होतो. तुकाराम महाराजांचे हे वचन आपल्याला सांगते की संतांचा सहवास म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग आहे. आजच्या व्यस्त जीवनात माणूस एकटेपणाने, तणावाने ग्रस्त आहे. संत संगतीचा लाभ घेणे म्हणजे सकारात्मक विचारांचा, आध्यात्मिक ऊर्जेचा संग घेणे. संतांचे विचार, त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देतात. आपले मन ईश्वराच्या चरणी लावण्यास मदत करतात. विठ्ठलाचे पायी लीन व्हावे. इथे आपल्याला जीवनाचे खरे ध्येय ईश्वराशी एकरूप होणे आहे. हे ध्येय संतांच्या मार्गदर्शनाशिवाय साध्य होत नाही. जीवनाचे खरे ध्येय ईश्वराशी एकरूप होणे म्हणजे आत्मसाक्षात्काराद्वारे प्राप्त होते, त्यात विलीन होणे आहे. संतांच्या दृष्टिकोनात ईश्वर ही बाह्य शक्ती नाही, तर आपल्या अंतर्मनातील चैतन्य आहे. हे एकरूप होणे म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला जाणणे होय. इथे आपला अहंकार विलीन होतो आणि आपण विश्वाशी एकरूप होतो. जीवनात भौतिक सुखे, यश, इच्छा तात्पुरत्या असतात. खरी पूर्णता केवळ आत्मज्ञानात आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे, पण माया, अज्ञानामुळे आपण त्यापासून दूर राहतो. त्यामुळे जीवनाचे ध्येय आहे स्वतःला मुक्त करणे, भय, इच्छा, बंधनातून. यासाठी आत्मनिरीक्षण, स्वीकार, प्रेम आवश्यक आहे. ईश्वराशी एकरूप होणे म्हणजे जीवनाला पूर्णपणे जगणे, प्रत्येक क्षणात पूर्ण जागरूक राहणे, स्वतःला विश्वाच्या प्रवाहात समर्पित करणे. हे एकरूप होणे म्हणजे प्रेम, शांती, आनंदाचा अनुभव आहे, जो अंतिम सत्य आहे. तुकाराम महाराजांचे जीवन हे संत संगतीच्या प्रभावाने समृद्ध झाले होते. त्यांना संत नामदेव, संत एकनाथ आणि इतर वारकरी संतांचा वारसा लाभला होता. त्यांच्या अभंगातून संत संगतीचे महत्त्व वारंवार व्यक्त होते. विठ्ठलाचे पायी लीन व्हावे हे त्यांचे परमभक्तीचे स्वप्न होते, जे त्यांनी पंढरपूरच्या वारीद्वारे, विठ्ठलाच्या नामस्मरणाद्वारे साध्य केले. इथे भक्ताला संतांचा सहवास, ईश्वराच्या चरणी समर्पण याचे महत्त्व शिकवतो. तुका म्हणे मज हेची कळले,
पंढरीस जावे भाग्य लागले. इथे संत तुकाराम महाराज आपला अनुभव व्यक्त करतात. तुका म्हणे मज हेची कळले, म्हणजे त्यांना स्वतःच्या अनुभवातून हे सत्य कळले आहे की पंढरपूर हेच त्यांच्या आध्यात्मिक ध्येय आहे. पंढरीस जावे भाग्य लागले हे शब्द सूचित करतात की पंढरपूरला जाणे हे त्यांच्यासाठी ईश्वरी कृपेचे भाग्याचे फळ आहे. भाग्य लागले म्हणजे हा योग केवळ नशिबाने विठ्ठलाच्या कृपेनेच मिळतो. इथे संत तुकाराम महाराजांच्या आत्मज्ञानाचा, त्यांच्या भक्तीच्या परिपक्वतेचा दाखला आहे. मज हेची कळले हे शब्द त्यांच्या अनुभव सिद्ध ज्ञानाचे प्रतीक आहेत. अध्यात्मात खरे ज्ञान हे पुस्तकातून किंवा ऐकून माहितीतून नाही, तर स्वतःच्या साधनेतून, ईश्वराच्या कृपेतून मिळते. पंढरीत जावे हे केवळ शारीरिक प्रवासाचे वर्णन नाही, तर आत्म्याचा ईश्वराकडे जाणारा प्रवास आहे. भाग्य लागले हे सूचित करते की ही संधी प्रत्येकाला मिळत नाही, ती ईश्वराच्या कृपेची देणगी आहे. हा विचार नाहं वसामी वैकुंठे योगिनां हृदयेनच मक्तत्वान यत्र गायत्री तत्र तिष्ठामि नारदम या श्लोकाशी जोडला जाऊ शकतो. भगवान सांगतात की ते वैकुंठात किंवा योग्यांच्या हृदयात नाही, तर जिथे भक्त त्यांचे भजन करतात तिथे असतात. तुकारामांना पंढरपुरातच विठ्ठलाचे भजन दर्शन मिळते, म्हणून ते तिथे जाण्यासाठी उत्सुक आहेत. हा चरण आपल्याला शिकवतो की जीवनात आध्यात्मिक प्रगती ही ईश्वराच्या कृपेवर अवलंबून आहे. भाग्य लागले हे आपल्याला नम्रता शिकवते की आपण कितीही प्रयत्न केले तरी ईश्वराच्या कृपेशिवाय आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पंढरीत जावे हे आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करण्यास प्रेरित करते. ईश्वराच्या चरणी पोहोचणे हेच आपले खरे भाग्य आहे. तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेले होते. त्यांनी पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला. विठ्ठलाच्या दर्शनातच त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळला. तुका म्हणे हे शब्द त्यांच्या आत्मविश्वासाचे, अनुभवाचे द्योतक आहेत. हा चरण भक्ताला सांगतो की खरी भक्ती ही अनुभवातून येते, ईश्वराच्या कृपेने पूर्ण होते. संत सांगतात की खरी भक्ती ही अनुभवातून येते, ईश्वराच्या कृपेने पूर्ण होते. भक्ती ही केवळ बाह्य कर्मकांड, परंपरागत पूजा अर्चा यात नाही, तर ती एक आंतरिक प्रवास आहे, जो प्रत्यक्ष अनुभवातून, आत्म्याच्या जागृतीतून निर्माण होतो. भक्ती ही मनाची अवस्था आहे, जी प्रेम, समर्पण, आत्मविसर्जनातून उद्भवते. ईश्वराच्या कृपेची भूमिका यात महत्त्वाची आहे, कारण ती भक्ताला अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यास मार्गदर्शन करते. ईश्वर भक्ती ही बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. ती कितीही शास्त्र वाचून तर्कवितर्काने समजून घेता येत नाही. भक्ती एक अनुभव आहे. भक्ती केवळ हृदयातून, प्रेमाच्या माध्यमातून येते. संतांच्या मते भक्ती ही एक प्रकारची ध्यानाची अवस्था आहे, जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या हवाली करतो. हा समर्पणाचा भाव केवळ बाह्यकृतीतून नाही, तर अंतर्मनाच्या शुद्धतेतून, आत्मजागृतीतून उद्भवतो. भक्तीमध्ये भक्त आणि ईश्वर यांच्यातील द्वैत हळूहळू लुप्त होऊन एकरूपता प्राप्त होते. ईश्वराची कृपा म्हणजे ही काही बाह्य शक्ती नाही, जी अचानक अवतरते.
ती भक्ताच्या आंतरिक तयारी समर्पणातून प्रगट होते. जेथे भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराला समर्पित करतो, तेव्हा ही कृपा त्याच्या अंतर्मनातूनच उमलते. ईश्वराची कृपा ही नेहमीच उपलब्ध आहे, परंतु भक्ताचीही ईश्वराची कृपा स्वीकारण्यास तयारी असणे गरजेचे आहे. ही तयारी म्हणजे अहंकाराचा त्याग, स्वतःला पूर्णपणे विसरणे, ईश्वराशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा. भक्तीचा मार्ग हा एक वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीचा ईश्वराशी असलेला संबंध अनन्य असतो. कोणत्याही नियमांनी, परंपरांनी भक्तीला बांधता येत नाही. ती स्वतःच्या अनुभवातून, प्रेमातून विकसित होते. मीराबाई, कबीर यांची भक्ती ही परंपरागत धर्माच्या चौकटीपेक्षा वेगळी होती. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून ईश्वराला शोधले. त्यांच्या प्रेमातून कृपेचा अनुभव घेतला. खरी भक्ती ही जीवन जगण्याची एक कला आहे. ती प्रेम, स्वातंत्र्य, समर्पणातून येते. जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे उघडतो, तेव्हा ईश्वराची कृपा त्याला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाते. हा अनुभव बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो, तर तो आत्म्याच्या गाभ्यातून उमलतो. पंढरीचा वास मला हवासा हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचा, अध्यात्माचा सारांश आहे. इथे ते ईश्वरी प्रेमाची ओढ व्यक्त करतात. संत संगती समर्पणाचा मार्ग दाखवतात. स्वानुभव ईश्वरी कृपेचे महत्त्व सांगतात. हा अभंग भक्तीचा एक संपूर्ण मार्ग आहे. ईश्वराची ओढ, संतांचा सहवास, अंतिम विलिनीकरण. हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचा, अध्यात्माचा एक सुंदर नमुना आहे. त्याच्या प्रत्येक चरणातून भक्तीचा खरा अर्थ, संत संगतीचे महत्त्व, ईश्वर कृपेची गरज उलगडते. तुकाराम महाराजांचे हे शब्द आजही आपल्याला अंतर्मुख करतात. जीवनाचा खरा उद्देश शोधण्यास मदत करतात. पंढरीचा वास हा केवळ पंढरपूरचा गंध नाही, तर विठ्ठलाच्या प्रेमाचा सुगंध आहे, जो प्रत्येक भक्ताच्या हृदयात वास करतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.